पावसाळ्यातील बदललेले हवामान जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात। या काळात विविध प्रकारच्या जीवाणू आणि विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे जनावरांमध्ये रोगांचा उद्रेक होतो। यामुळे दुग्ध उत्पादनात घट होते, जनावरांची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते। रोगामुळे जनावरांच्या उपचारांसाठी वाढलेला खर्च आणि उत्पादन घट यामुळे पशुपालकांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो। जर तुम्हाला पावसाळ्यातील रोगांपासून जनावरांना सुरक्षित ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। घटसर्प हा एक जीवाणूजन्य आजार असून त्याला गळ्यात सूज असेही म्हटले जाते। हा सांसर्गिक आजार पाश्चरेला मल्टोसिडा नावाच्या जीवाणूमुळे होतो। हा आजार प्रामुख्याने गाई म्हशीमध्ये दिसत असला तरी शेळ्या, मेंढ्या, डुकरांमध्ये देखील दिसून येतो। अचानक ताप, श्वास घेण्याचा त्रास, शरीराच्या भागांमध्ये सूज यामुळे येते। फर्या जनावरांच्या आजारात टांगे आजार हा सुदृढ किंवा मांसल पेशी जास्त असलेल्या जनावरांमध्ये दिसून येतो। म्हशीमध्ये फर्या आजाराचे प्रमाण कमी असते। हा आजार क्लोस्ट्रिडियम या जीवाणूमुळे होतो। मांसपेशीमध्ये सूज, ताप अशी लक्षणे त्यांच्यात दिसून येतात। लंपी हा गुरांमध्ये विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे। गायींना ताप येणे, त्वचेवर फोड येणे, एकापेक्षा जास्त गाठी येणे हे या रोगाचे वैशिष्ट्य आहे। या आजारामुळे गुरांच्या त्वचेला कायमस्वरूपी नुकसान होते, लाळ्या खुरकत। संसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने हा आजार होतो। याची लक्षणे म्हणजे जनावरांचे खाणे-पिणे बंद होते, त्यांना ताप येतो। दुधाळ जनावरांमध्ये दूध उत्पादनात घट होते। जनावरांच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात। खुरातील बेचकीमध्ये फोड येतात, अपंगत्व येते। अंत्रविषार हा रोग सर्व वयोगटातील शेळ्यांना प्रभावित करतो। हा रोग जास्त प्रमाणात चरणाऱ्या शेळ्यांना व नवजात आणि लहान मेंढ्या त्यांच्याशी जास्त संसर्गजन्य आहे। अतिसार, तोंडातून फेसयुक्त लाळ, अचानक मृत्यूही यामुळे होतो। आता काय काळजी घ्यायची? तर पावसाळ्यामध्ये जनावरांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते। अशक्त जनावरे आजारात लगेच बळी पडतात, त्यामुळे जनावरांना ठेवण्यात येणाऱ्या गोठ्यात स्वच्छता राखावी, मलमूत्र वेळीच साफ करावे, साचलेले पाणी काढून टाकावे व परिसर स्वच्छ ठेवावा। जनावरांना चांगला आहार, दूषित पाणी व खाद्यपदार्थ देणे टाळावे। उत्तम दर्जाचा खुराक व मिनरल मिक्सचर देण्यात यावा। जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवताना अस्वस्थतेचे लक्षणे दिसतात, त्वरित उपचार करून घ्यावे। आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे। पावसाळ्यापूर्वी जनावरांना नियमित जंतुनाशक औषधे देणे, स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी यांना मार्गदर्शनाखाली आरोग्य प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे। शेतकरी आणि पशुपालकाने हे सर्व उपाय अवलंबून आपल्या जनावरांना पावसाळ्यातील रोगापासून सुरक्षित ठेवावे। विशेषतः जंतुनाशक औषध व लसीकरण यांना प्रथम प्राधान्य देऊन वेळोवेळी करून घ्यावे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढेही शेअर करा।